बीडमधील सरपंच हत्या प्रकरण अत्यंत गंभीर असून संतोष देशमुख हत्येची पाळमुळं शोधावी लागतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। वाल्मिक कराडवर कारवाई होणारच, आरोपींवर मोक्का लावणार असल्याचं फडणवीसांनी सभागृहात स्पष्ट केलंय। जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर तो कोण आहे, कुठल्या पक्षाचा आहे, कोणाकोणासोबत फोटो आहे, कारवाई केली जाईल। बीड जिल्ह्यामध्ये अराजकाचं राज्य तयार करण्याचा प्रयत्न होतोय। बीड जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या क्रिमिनल ऍक्टिव्हिटी करणारे जे कोणी असतील यांची पाळमुळं आम्ही खणून काढू। 302 वगैरे सगळं तर लागेलच, पण सोबत यांच्या सोबत काम करणारे जेवढे लोक आहेत वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये, हे सगळे एकत्रितपणे मकोकाच्या गुन्ह्याला पात्र होतात। त्यामुळे यांच्यावर मकोका देखील या ठिकाणी लावण्यात येईल। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम हे सरकार करतंय का? धनंजय मुंडे सरकारमध्ये तुम्ही कसली वाल्मिक कराडची चौकशी करता? आम्ही कोणाबरोबर फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही। तुमच्या बरोबर फोटो आहेत, पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काही संबंध नाही। आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे, पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काही संबंध नाही। पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडेंचा आणि त्याचा काही संबंध नाही? आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर, वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर। विकृत है, तो सायकोपॅथ है। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।